महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. पिंपळनेर येथील तिहेरी हत्याकांडानंतर संतापाची लाट. पीडित कुटुंबांना आर्थिक मदत व नोकरीची जोरदार मागणी. खासदार ॲडव्होकेट गोवार पाडवी यांची पीडित कुटुंबियांना भेट. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळनेर येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण साक्री तालुका आणि धुळे जिल्हा हादरून गेला असून या घटनेनंतर संतापाची तीव्र लाट उसळली आहे. लग्न समारंभासाठी गेलेल्या देवेंद्र पवार, सुरेश गिरी आणि साहिल गिरी या निष्पाप युवकांची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या घटनेत देवेंद्र पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचा नाहक बळी गेल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे 3 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. आता पुढे जगायचे कसे हा प्रश्न या कुटुंबियांसमोर आव असून उभा आहे. या प्रकरणातील आरोपी सोनगड येथील असल्याचे सांगितले जात असून त्यांनी गुजरात राज्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात येत शस्त्रांसह हा थरारक गुन्हा केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या सीमा सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ समस्त साक्री शहरातील नागरिक आणि पीडित कुटुंबियांनी तहसीलदार साक्री यांच्याकडे निवेदन सादर करत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खासदार निधीतून पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. तसेच प्रत्येक पीडित कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घेण्याची विशेष तरतूद करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. ही घटना केवळ 3 कुटुंबांपुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजमन सुन्न करणारी आहे. त्यामुळे शासनाने संवेदनशीलता दाखवत तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अन्यथा जनतेतील असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला, तसेच शासन स्तरावर आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच समस्त साक्री शहरातील नागरिक आणि पीडित कुटुंबियांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी जोरदार मागणी केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख, साक्री. जर खरंच प्रशासन असेल तर ते करून दाखवतील हा शब्द पुढाऱ्यांचा राहतो. करून दाखवलं. न्याय देऊन दाखवा साहेब, मरेच तो तुमचा उपकार राहील. या पोरांना न्याय द्या साहेब, ही कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पद्धतीने झाला आहे. निश्चितपणे पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाला आदेश देऊ आणि जे आर्थिक सहायता असेल काय असेल निश्चितपणे करू. संसदेत तुम्ही सांगितलं निश्चितपणे संसदेत पण संधी भेटली मागणी करू. पण मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे की याच्यावर प्रॉपर चौकशी होऊन झाला पाहिजे. जे काय आहे ते खरं सत्य समोर यायला पाहिजे आणि ज्यांनी हे घडून आणलं आहे त्यांच्यावर जुने काही प्रकरण असेल तेही शोध घ्यायला पाहिजे. 19 तारीख होती मला वाटतं आणि त्या दिवशी छत्रपती महाराजांची जयंतीमुळे ते पोलीसचे हे झालं नसेल, पण व्हॉट्सअप स्टेटसपासून हे सर्व जे होत असतं त्याची जागरूकता म्हणून तुम्ही काळजी घेतली